विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। मुंबई कोकण पदवीधरमध्ये मविया विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे, तर 26 जून रोजी विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान आहे। 1 जुलै रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे, तर मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना युबीटीचे अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार अशी लढत आहे। मुंबई शिक्षकमध्ये जगन्नाथ अभ्यंकर विरुद्ध राष्ट्रवादी शिवाजी नलावडे अशी लढत आहे। तर विधान परिषदेच्या लढतीचं चित्र नेमकं कसं असेल तर आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये कोण कोण आहेत ते आपण बघू शकतो। रमेश कीर आहेत काँग्रेसचे, तर त्यांच्या विरोधामध्ये निरंजन डावखरे आहेत भाजपचे। कोकण पदवीधर मध्ये सुद्धा थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळते, तर मविया विरुद्ध महायुती अशी ही लढत। काँग्रेसचे रमेश कीर तर त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे कोकण पदवीधरसाठी रिंगणात आहेत, त्यामुळे आता विजय कोणाचा होणार याकडे लक्ष आहे। आणि त्याचबरोबर इतरही मतदारसंघांमध्ये आपण बघू शकतो मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये एकीकडे शिवसेना युबीटीचे अनिल परब आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपचे किरण शेलार हे रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे आता या दोघांपैकी कोण जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। त्याचबरोबर दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना युबीटीचे जगन्नाथ अभ्यंकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे शिवाजी नलावडे हे रिंगणात आहेत, आणि यापैकी कोण जिंकणार याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। तर चौथा आहे ते म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघ। या ठिकाणी शिवसेनेचे किशोर दराडे रिंगणात आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार, तर तिसरीकडे शिवसेना युबीटीचे संदीप गुळवे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। यामुळे या ठिकाणी महायुतीमधील 2 पक्ष हे भिडताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे आहे महाविकास आघाडीमधील एकच पक्ष या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।